सोलापूर शहरात ट्रॅफिक पोलिसांकडून चौकात कारवाई सुरू असून बेशिस्त वाहने चालवणाऱ्यांवर व नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनेक दुचाकी वाहनधारक फॅन्सी नंबर प्लेट लावून कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे शहर वाहतूक विभागामार्फत फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनधारकांवर मोठी कारवाई सोलापुरात सुरू असून 7 रस्ता परिसरात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅन्सी नंबर प्लेट व ट्रिपल सीट वाहनधारकांवर कारवाई सुरू असल्याचे शनिवारी पाहायला मिळाले। त्यांचे नंबर प्लेट काढून टाकत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळाले। तसेच ट्रिपल सीट लायसन्स नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, रिक्षा चालकांचा ड्रेस कोड यावरही कारवाई होत आहे। तर या मोहिमेसंदर्भात पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी अधिक माहिती दिली आहे। पाहुयात लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार जहूर सय्यद व अकबर बागवान यांचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाप्रमाणे जे रिक्षा चालक आहेत त्यांनी नियमाचं उल्लंघन केलं, ड्रेस कोड जो आहे त्याप्रमाणे ड्रेस परिधान न करणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, एक्सेस पॅसेंजर त्यांनी भरणे याबाबत त्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे। तसेच जे मोटरसायकल किंवा इतर 4 व्हीलर 3 व्हीलर जे फॅन्सी नंबर प्लेट टाकतात, RTO नियमाप्रमाणे ज्यांचे नंबर्स प्लेट नाहीत त्यांच्यावर पण मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे। त्याचप्रमाणे ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे या पण कारवाया चालू आहेत। आणखीन हे जे मोहीम आहे हे तीव्र स्वरूपामध्ये असेच पुढे चालू राहणार आहे। तर जे फॅन्सी नंबर प्लेट जागेवर तुम्ही नंबर प्लेट काढताय आणि किती प्रकार दंड किती आहे नियमानुसार? आता नंबर प्लेट काढून घेतली जाते कारण ते नंबर तसंच ठेवतात आणि ते काही लोकांना दंडाचं काही हे नाही पण शिस्त लागत नाही, त्यामुळं परत ते नियमाप्रमाणे त्यांनी नंबर प्लेट लावली पाहिजे याकरता ते नंबर प्लेट आम्ही उतरवून घेत आहोत। त्यांच्याच संमतीने आम्ही उतरवून घेत आहोत। त्याला दंड आहे 500 रुपये ते 1000 रुपये अशा प्रकारचा दंड आहे। वाहनधारकांना काय आवाहन करणार सोलापुरात? सोलापूर येथील जे दुचाकी वाहनधारक आहेत किंवा ॲटो रिक्षा आहेत यांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे। आपण जर शिस्त पाळली तर अपघात किरकोळ स्वरूपाचे किंवा गंभीर स्वरूपाचे हे निश्चितच कमी होतील। लोकांचे प्राण किंवा जे फॅटिलिटीज आहेत त्या कमी होतील। त्याप्रमाणे लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे प्रशासनाला।